आणि आता पाहणार आहोत दिवसभरातील टॉप 9 मोठ्या बातम्या। सुरजागड इस्पात प्रायव्हेट लिमिटेड या गडचिरोलीमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटचं भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न। गोंदिया जिल्ह्यातील 2 विधानसभेच्या जागा अजित पवार गटाचा दावा, प्रफुल्ल पटेल आणि महायुती ठरवेल त्याप्रमाणे काम करणार, अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांची प्रतिक्रिया। खेडकर दाम्पत्य फरार झाल्याची चर्चा, पुणे पोलिसांच्या 3 पथकांकडून शोध सुरू, गावी आणि पुण्यातल्या घरांमध्ये देखील खेडकर दाम्पत्य नाही, फोन देखील बंद। पूजा खेडकर प्रकरणामध्ये आई आणि वडिलांवरही अनेक आरोप। पूजा खेडकरच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्रासाठी दिलेल्या पत्त्यावर घर नसून कंपनी, तर 67 लाखाच्या थकबाकीमुळे मुळशीचे तहसीलदार पूजा खेडकरच्या वडिलांना देखील नोटीस। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या अर्जावर आमदार देवेंद्र भुयार यांचा फोटो, काँग्रेसकडून तहसीलदारांकडे तक्रार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी। जम्मू काश्मीरमध्ये काल 5 जवान शहीद, अमित शहा अपयशी गृहमंत्री, त्यांनी राजीनामा द्यावा, संजय राऊतांची मागणी। कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक 2 दिवसांनंतर देखील विलंबानंच, मुंबईहून सुटलेली कोकण कन्या एक्सप्रेस 2 तास उशिरानं, तर मडगावहून मुंबईकडे जाणारी जनशताब्दी एक्सप्रेस रद्द। कर्नाटक सरकारकडून खासगी कंपन्यांमधील क आणि ड वर्गाच्या पदांसाठी स्थानिकांना 100% आरक्षण देण्याचा निर्णय, उल्लंघन झाल्यास कंपन्यांना 10,000 ते 25,000 रुपयांचा दंड, इच्छुक उमेदवारांकडे कन्नड भाषा येत असल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक। महाराष्ट्रामध्ये स्थानिकांना 80% आरक्षण मात्र अंमलबजावणी नाही, तर कर्नाटक सरकारचा निर्णय स्वागतार्ह असल्याची मनसेचे संदीप देशपांडे यांची प्रतिक्रिया, तर कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रात देखील असा कायदा येत असल्यास स्वागत असल्याची वडेट्टीवार यांची प्रतिक्रिया।